संजय राऊतला असे खळबळजनक विधानं करण्याची एक सवय जडलेली आहे, परंतु विधानं करताना थोडंसं जरी डोकं वापरलं असतं तर त्या विधानाला महत्त्व प्राप्त झालं असतं. एखाद्या गटाची स्थापना करायची असेल, एखादा गट फुटायचा असेल तर किती आमदार लागतात यांना माहितीच नसल्यामुळं हे असे बेछूट विधानं करतायत. उदय सामंतकडे 20 नाही आहे, उदय सामंतकडे 60 आमदार आहेत. आम्ही पण उदय सामंत बरोबर आहोत आणि उदय सामंत आमच्या बरोबर आहे. आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करण्याचा हा जो काही प्रयत्न करायचा करतायत, हे बालिशपणा हा एकमेव शब्द त्याला लागू होतो. ना उदय सामंतने कधी असं वाक्य उच्चारलं, ना उदय सामंत कुठे जाणार आहे. उलट उदय सामंतवर एकनाथ शिंदे साहेब वारंवार जास्त जबाबदारी टाकायचा प्रयत्न करतायत. जे 4-5 जण आहेत महत्वाचे ज्यांना मानलं जातं त्यांच्यावर हे वेगवेगळी जबाबदारी शिंदे साहेबांमार्फत टाकले जाते आणि कोणीही आमदार 60 पैकी एकही आमदार शिंदे साहेबाच्या आदेशाविना काम करत नाही, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. म्हणून असे विधान करून उदय सामंतकडे विषय, मग त्या उदय सामंतकडं एक डाऊटफुली नजरेने आम्ही पाहावं असं जर त्यांना काही वाटत असेल तर त्यांचा गोड गैरसमज आहे. उदय सामंत आणि असं आम्ही सर्वजण एक आहोत आणि आमच्यामध्ये कोणतीही दरार नाही आहे आणि टाकायचा कोणी प्रयत्न करू नका. उठाव कसा करायचा हे आमच्याकडून शिका. आमदार कसे सोबत घ्यायचे ते आमच्याकडून शिका. त्याचे आम्ही मास्टर आहोत, गुरु आहोत. तुम्हाला एका ठिकाणी बसून किंवा बडबड करून असे आमदार इकडचे तिकडे होत नसतात हे तुम्हाला कळायला आणखीन फार वेळ लागणार आहे. म्हणून असे बेताल वक्तव्य जे करतात त्यांची क्यू येते, फक्त क्यू आणि क्यू हा शब्द त्यांच्यासाठी लागू होतो. संजय राऊत यांच्या या वक्तव्याचं तुम्ही खंडन करताय, मात्र समजा जर तसं खरं असेल की उदय सामंत यांचा एक गट आहे आणि त्यांच्यासोबत 20 आमदार आहेत, तर मग असाही प्रश्न उपस्थित होतो की संजय शिरसाट हे कोणते, म्हणजे त्या 20 आमदारांमध्ये आहेत कोण? अहो मी सांगितलं ना, उदय सामंतकडे 20 लोकांचा गट नाहीये, 60 लोकांचा गट आहे. जेव्हा 60 लोकांचा गट येतात आम्ही सर्वजण एकच आहोत ना. म्हणून त्याचा ती चर्चा करण्यात काही अर्थ नाही. ही फक्त हेडलाईन कशी तरी बनावी, यांच्यामध्ये फुटे असे कुठं दाखवण्याचा प्रयत्न करावा. असं कोणतंही घटना आमच्यामध्ये नाही किंवा वादविवाद सुद्धा नाहीत. ही मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. विजय वडेट्टीवार म्हणाले की नाराजी दाखवून काही पदार्थ मिळेल का असा प्रयत्न शिंदेचा सुरू आहे. शिंदेची गरज आता संपलेली आहे का असा एक प्रश्न उपस्थित होतो. एकनाथ शिंदे साहेबांचा स्वभाव महाराष्ट्रातली आणि सर्व पक्षाच्या नेत्यांना ठाऊक आहे. त्यांना एखादी गोष्ट करायची असेल किंवा एखादी गोष्ट बोलायची असेल ते जाहीरपणे बोलतात. नाराजगी असेल तर ते लपून छपून रुसून असं दाखवत नाहीत. ते डायरेक्ट बोलतात आणि ज्यांना बोलायचं त्यांना डायरेक्ट बोलून मोकळे होतात. म्हणून तशी नाराजगी त्यांच्याकडे नाही. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक वेळेला त्यांची लढवय्याची भूमिका ही संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेली आहे. म्हणून आम्ही नाराजगी दाखवून आता मी तुमच्यावर नाराज आहे मग माझं हे आहे का, नाही, आम्हाला हे पाहिजे, आम्ही हे करणार आहोत, या भूमिकेमध्ये एकनाथ शिंदे साहेब आयुष्यभर जगलेत आणि तेच भूमिका घेऊन ते पुढे जात आहेत. दरेगावला काय मुख्यमंत्री असताना जायचे ते. आता चक्र वाढल्यात. आताही असलं तरी जबाबदारी आता जे मुख्यमंत्री म्हणून जी जबाबदारी होती त्यापेक्षा थोडी कमी जबाबदारी हे मान्य करावं लागेल. उपमुख्यमंत्री जबाबदारी तर थोडी कमी असते आणि म्हणून जर ते दरेगावला गेले तर त्याचं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. मला वाटतं हे मुख्यमंत्री असताना त्याच्यावर जी टीका व्हायची की मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने दरेगावला जातात, आताही जातात. म्हणून दरेगाव त्यांचं गाव आहे आणि स्वतःच्या गावी जाणं याला कोणी जर असं काही म्हणत असेल तर त्या दुर्दैव आहे, परंतु त्याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. ते असंही म्हणाले की शिंदेनी कुंभमेळ्यात जावं आणि नागा साधूंच्या बाजूला बसावं. राऊत म्हणाले दरेगावला जाण्यापेक्षा शिंदेनी नागा साधूच्या जाऊन बसण्यापेक्षा संजय राऊतने दरेगावला जावं आणि नागा साधूचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला दरेगावला सुद्धा तुम्हाला घेता येईल. तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका, आम्ही तुमचे फार पुढचे आहोत.
आमच्या तोंडात तुमच्यासारखे घाण शब्द येत नाहीत, नाही तर आम्ही ते सुद्धा वापरले असते. तुम्ही त्यांच्या पायाची सुद्धा बरोबरी करू शकणार नाहीत. आता तुमची जी काही दलाली करण्याची जी काही लिमिट होती ती संपलेली आहे. आता तुम्ही लोकांना ज्ञान देण्यापेक्षा जे काही तुमचे आहेत उबटा गटातले त्यांना नागासाधूकडे घेऊन जा, तिथं पवित्र करून आणा आणि देवाची भक्ती करण्याचं शिकवा. नाही, त्याच्या बाजूने असे म्हणाले की शिंदे अस्वस्थ आत्मा, त्यांनी कुंभमेळ्यात जावं. कोणी IIT वाला बाबा आहे तिकडे, कोणी दरेवाला बाबा असेल. यांची गरज यांना आहे ना. अपयश कुणाला मिळालंय? उबाटाला. जायला कोणी पाहिजे? त्यांनी. प्रार्थना कोणी केली पाहिजे? त्यांनी. आणि म्हणून सर्व जसे बंगालचे जादूगार घरी आणून बसवतात ना, मग आता एवढे मोठे सगळे महाराज तिथं आज असल्यानंतर त्यांनी गेलं पाहिजे. आणि तिथं सुद्धा कुंभमेळ्यात गेलं काही गैर नाहीये. ते तपस्वी आहेत, त्यांनी तपश्चर्या केलेली आहे, त्यांचं दर्शन घेणं हे काही चुकीचं पण नाहीये. म्हणून तुम्हाला त्याची गरज आहे, तुम्ही तिथं गेलं पाहिजे. आम्हाला तर त्यांचे सर्वांचे आशीर्वाद आहेत म्हणून आमचं सर्व हालवेल चालू आहे. विजय वडेट्टीवार असं म्हणाले की उद्धवजींना संपून शिंदेना आणलं, आता शिंदेना संपून नवीन उदय पुढे येईल. आता काँग्रेस कुठे गेली हे आता वडेट्टीवारांनी पाहिलं पाहिजे. आता तुम्ही आता त्या नाना पटोलेला संपवायच्या भानगडीत आहात, त्यांना संपवलं. आता तुमचा त्याच्यामध्ये विजय झालेला आहे. आता ह्या विजयाचा झेंडा घेऊन तुम्ही तुमची वाटचाल पुढची करा. उगा इतर गोष्टीमध्ये जाण्यापेक्षा आपला हा विजयी झेंडा घेऊन दिल्लीकडे कूच करा, असा माझा त्यांना सल्ला असणार. आता जस्ट एक लेटेस्ट बातमी आलेली आहे. उद्धव ठाकरे मातोश्री